नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. खरं तर राज्यात घोषित करण्यात आलेली संचारबंदी आज रात्री 8 वाजेपासून लागू होती आणि त्यामुळे राज्यातील जनतेला घालून दिलेल्या निर्बंधांचं तंतोतंत पालन करावंच लागणार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादानंतर गोंधळून टाकणारा मुख्यमंत्र्यांचा संवाद अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आणि यावेळी संचारबंदी लागू करण्याआधी पुरेसा वेळ दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. तर संचारबंदी लागू करताना सर्व घटकांचा विचार झाला नसल्याची टीका विरोधकांनी कडून केली जाते. तर जाहीर केलेलं पॅकेज नसून फक्त धूळफेक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची संचारबंदीचा निर्णय आणि निर्बंध हे खरोखर पॅकेज की धूळफेक यावरच करूयात लोकशाहीमध्ये विशेष चर्चा. तर पॅकेज की धूळफेक. खरं तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 1 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. खरं तर राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची चर्चा होती, परंतु त्याऐवजी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत सरकारनं 5,500 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. या पॅकेजचं स्वरूप नेमकं काय असेल मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पाहूयात. ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन ऐवजी संचारबंदीचा मार्ग निवडलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 5,476 कोटींच्या पॅकेजची घोषणा करून 16 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. या पॅकेजचा कुणाकुणाला फायदा होणार आहे पाहूयात. शिवभोजन थाळी 1 महिना मोफत दिली जाईल. अन्न सुरक्षा योजनेतून 7 कोटी लोकांना 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ मोफत मिळणार. 35 लाख निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांना 2 महिन्यांसाठी प्रत्येकी 1,000 रुपये आगाऊ मिळणार. नोंदणीकृत 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1,500 रुपयांचं अनुदान देणार. 25 लाख घर कामगारांसाठी भरीव निधीची तरतूद. सुमारे 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी 1,500 रुपयांची आर्थिक मदत. परवानाधारक 12 लाख रिक्षा चालकांनाही प्रत्येकी 1,500 रुपयांची मदत. खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांची आर्थिक मदत. कोविडवरील सुविधा उभारणीसाठी 3,300 कोटींची तरतूद. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि इतर शासकीय संस्थांना द्यावे लागणारे कर, शुल्क आणि इतर देय रकमा या एप्रिल आणि मे या 2 महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजप खासदार डॉक्टर भारती पवार यांना. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, अभिनेता आरोह वेलणकर आणि पत्रकार उमेश घोंगडे या चर्चासत्रामध्ये जे ते सामील होतात. डॉक्टर भारती पवार, मी आपल्यापासून सुरुवात करतो. विरोधकांना असं का वाटतंय ही फक्त पॅकेज नसून धूळफेक आहे असं आज खुद्द देवेंद्र फडणवीस का म्हणाले? डॉक्टर भारती पवार. नक्कीच देवेंद्रजींनी स्पष्टपणे प्रतिक्रिया पण दिलेली आहे की हे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. कारण याच्यामधले जे 3,300 कोटीचा उल्लेख केला आहे तो रेग्युलर बजेटमधला आहे की जो वर्षभरात खर्च होणार आहे. म्हणजे तुमचं वर्षभराचंच बजेट आहे आणि त्याला तुम्ही आज लॉकडाऊनच्या पूर्वी जर पॅकेज देऊन आम्ही लॉकडाऊन करत आहोत असं जर वेगळं रूप देणार असाल तर मला वाटतं हे धूळफेकच म्हणायला पाहिजे. खावटीचं मी एक उदाहरण देईल की खावटीच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी देखील लॉकडाऊन झाल्यानंतर सन्माननीय आदिवासी विकास मंत्र्यांनी तात्काळ घोषणा केली की आम्ही खावटी कर्जाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मदत करणार. आदिवासी बांधव जेव्हा संकटात होते, बाहेर जाऊ शकत नव्हते, तर अपेक्षा होती की हे पैसे मिळतील आणि त्याच्यावर लॉकडाऊनच्या काळात मदत मिळेल. दुर्दैवाने लॉकडाऊन तेव्हाचा संपला, बांधव बाहेर निघाले, त्यांची हे कामं सुरू झाली. आजही 1 वर्षानंतर याची सर्रास विसर पडलेला आहे. मग ह्या नुसत्या अशा घोषणाच होतात की काय हा प्रश्न आमच्यासारख्यांनी विचारला की तो राजकीय प्रश्न म्हणून बघितला जातो. आमची फक्त विनंती एवढीच आहे की कालची झालेली जी घोषणा होती ती प्रत्यक्षात अंमलात देखील यावी. याच्यामध्ये बऱ्याच जणांचा विचार केलेला नाहीये. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत काय झालं? आज खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना काय मदत मिळणार आहे? ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कशी मदत देणार आहे याच्या बाबतीत काहीच उल्लेख झालेला नाहीये. बरं, नक्कीच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं घेऊयात. अतुल लोंढेजी, मी आपल्याला विचारतो, घोषणा करण्यात आल्या, मुख्यमंत्र्यांनी संवादही साधला, अंमलबजावणीचं काय?
असं आहे की हे तो पक्ष म्हणतो आहे ज्या पक्षाच्या पंतप्रधानांनी न सांगता 4 तासाच्या वेळेत लॉकडाऊन केला आणि फुटी कवडी सुद्धा कोणताही मजूर असेल, शेतमजूर असेल, कोणत्याही प्रकारच्या जेवढ्या सेक्शनला ऍड्रेस काल उद्धव ठाकरेजींनी केलं त्याच्यातल्या एकाही सेक्शनला ऍड्रेस केलं नाही. 20 लाख नावाचा जे पॅकेज होतं उधार कर्जाचं त्याची धुळफेक जी केली ना त्याला धुळफेक म्हणतात. देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं की बजेट सारखं राहू नये आहे, जे 3,300 कोटी वेगळे काढून ठेवलेले आहे ते 3,300 कोटी आरोग्य व्यवस्थेसाठी आपल्याला आता लष्कराची मदत घ्यावी लागणार, आपल्याला एअरलिफ्टिंग करावं लागणार ऑक्सिजन पासून, रेमडेसिवीरचं जे आहे ते फक्त भाजप पक्षालाच कसं मिळतं, तिथे गुजरात सरकारला मिळत नाही, केंद्र सरकारला मिळत नाही, राज्य सरकारला मिळत नाही, भाजप पक्षाला इथून जर आपले प्रवीण दरेकर गेले तर त्यांना 50,000 डोसेस मिळू शकतात, पण राज्य सरकारने मागितले तर मिळू शकत नाही. तिकडे गुजरातमध्ये देऊ शकत नाही, तिथे स्मशान घाटामध्ये लाशा जळायला जागा नाही आहे, तिथे मिळत नाही, पण यांच्या पक्ष कार्यालयातून मिळतंय. इथपर्यंत जातं की दिव्या भास्करनी त्या CR पाटील जे तिथले प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा मोबाईल नंबरच फ्रंट पेजवर छापून सांगितलं लोकांना. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की फायनान्स ऐकून घ्या, फायनान्स ज्यांना समजतो ना त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की राज्य सरकारला मर्यादा असतात. मागच्या वेळेस जवळजवळ 1,67,000 कोटीचा डेफिसिट जो आहे तो मागच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारवर पडला. कुठले टॅक्सेस नाही, कम्पन्सेशन नाही. 96,000 कोटी जे आहे राज्य सरकारचे विविध योजनांचे नंतर GST कम्पन्सेशनचे ते केंद्र सरकारने दिले नाही. अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध रिसोर्सेसमध्ये हे जे सगळे पैसे जे आहे हे सगळे पैसे देण्याचा प्रयत्न केला. आता का केला? काही उपकार नाही केले. सरकारचं काम करण्याची गरज आहे. सरकारला तुम्ही प्रश्न विचारू शकता, याच्यामध्ये काही दुमत नाही. आम्ही काही भाजपचं सरकार नाही की आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही. उगाच आम्ही नॅरेटिव्ह चालू आणि सगळा मीडिया आपल्या हातात घेऊन चुकीच्या गोष्टी पसरवू असं महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे. आम्ही उत्तरदायी आहोत. या सगळ्या गोष्टी होणार. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, बेजबाबदार कोण वागलं? हे देवेंद्र फडणवीस जे आहे ना, ज्यांना आम्ही फार हुशार समजत होतो, आमच्या नागपूरचे आहे, पण ते 5 वर्ष अभ्यास करत राहिले. कुठलाही त्यांनी प्रश्न या महाराष्ट्राचा तडीस लावला नाही किंवा ऍड्रेस केला नाही. अभ्यासच करत राहिले. आज ते अक्कल सांगतात. आज त्यांनी ज्यांनी PM केअर्सला पैसे दिले, CM रिलीफ फंडाला पैसे दिले नाही, PM केअर्सला देण्याचं आवाहन केलं, ते अक्कल सांगतात. ते अक्कल सांगतात ज्यांनी 20 लाख कोटी विरोधी पक्षामध्ये असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांचं ते काम आहे. तुम्हाला वाटतंय ते हुशार नाहीत, मात्र डॉक्टर भारती पवार यावेळेला अतुलजी थेटपणे म्हणत आहेत की फक्त अभ्यास केला गेला मात्र अंमलबजावणी कुठली झाली नाही आणि केंद्र सरकार राज्य सरकार वाद जो तो आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय. डॉक्टर भारती पवार उत्तर देऊ इच्छितात. बोला भारतीजी. विशालजी धन्यवाद. मला सगळ्यात आधी बरं वाटलं की अतुलजींनी किमान मान्य तरी केलं की आम्ही उत्तरदायित्व समजतो म्हणून, आणि त्यांनी पर्टिक्युलर जर एक चांगला मुद्दा मांडला की GST कॉम्पेन्सेशन. मला वाटलं इतर विरोधकांसारखं ते पण म्हणतील की आमचे GSTचे पैसे द्या, GSTचे पैसे द्या, पण मला खरंच अतुलजींचं वाक्य आवडलं की GST कॉम्पेन्सेशन. मला वाटतं अतुलजी थोडं जाऊन पुढे बोलले असते की कॉम्पेन्सेशनच्या बाबतीत केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आमच्या केंद्रीय मंत्री आदरणीय निर्मलाजींनी क्लिअर केलं आहे आणि ते सुद्धा प्रत्येक राज्याच्या अर्थमंत्र्यांसमोर GST काउन्सिलच्या मीटिंग मध्ये तो मुद्दा संपलेला आहे. तुम्ही कर्ज घ्या, तुमच्या कर्जाची रक्कम भरायला केंद्र सरकार जबाबदार आहे, तो विषय संपलेला आहे. पण जाणीवपूर्वक जीएसटी हे मला वाटतं काढून टाका. चर्चेच्या मुद्द्यावरती आपण खरं तर चर्चा करूयात, वेळ वाया घालवून चालणार नाही. आरोह वेलणकरजी, मी आपल्याकडे येतो. आरोहजी, जर पाहायला गेलं यावेळेला संचारबंदी संदर्भातला निर्णय ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, सर्व घटकांचा समावेश आणि सर्व घटकांचा विचार करून त्यानंतरच संचारबंदी जे लागू करण्याचा निर्णय घेतला असं आपल्याला वाटतंय का? एका बाजूला पॅकेज तर आहे, अंमलबजावणी कशी यापासून आपण चर्चेला सुरुवात केलेली होती. राज्य सरकार काय म्हणतं, केंद्र सरकार काय म्हणतं, त्याहीपेक्षा आपण सर्वसामान्य जे आहोत, विविध क्षेत्रांमध्ये कामं करतोय, पुन्हा एकदा आपल्याला हात पसरण्याची वेळ तर येणार नाही आरोहजी? नाही, मला तर वाटतं की अंमलबजावणी हा खूप मेजर मुद्दा आहे आणि ह्या पर्टिक्युलर लॉकडाऊनच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा अवॉइड करता आला असता असं माझं एकदम स्ट्रेट म्हणणं आहे. आज अतुल लोंढे आपल्या बरोबर चर्चेत आहेत, त्यांना मी आज या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं प्रतिनिधित्व ते इथे करतायत. त्यांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे. त्यांचं मी सगळं विमोचन ऐकलं की डे 1 पासून महाराष्ट्रातच का हो सगळ्यात जास्त केसेस आहेत, याचं मला तुम्ही उत्तर द्या. आणि पहिल्यापासून प्रत्येक गोष्ट जेव्हा पण प्रश्न विचारली जाते किंवा याबद्दल डिबेट होतो तेव्हा ते केंद्राकडेच का बोट दाखवतात, हा एक मला सगळ्यात पहिल्यांदा त्याचाच मुद्दा हे करायचा आहे. दुसरी गोष्ट, हा जो आता लॉकडाऊन जाहीर केलाय याच्यामध्ये मला तुम्ही सांगा मध्यमवर्गीय लोकांसाठी काय आहे
जे केंद्राकडनं जीएसटी आहे त्याच्यामध्ये स्टेट आणि सेंटर ह्या दोन्हींचं असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काही टॅक्समध्ये सवलती द्यायच्या असत्या. आज स्मॉल बिझनेसेस आहेत, आज नोकरीवर काम करणारे लोक आहेत. माझ्या मित्राचा बिझनेस आहे, 17 लोकांची कंपनी आहे. तुम्ही लॉकडाऊन केलाय, त्या 17 लोकांनी काय करायचं, त्यांचे ऑलरेडी इन्सेंटिव्ह कापलेले आहेत मागच्या वर्षांमध्ये, त्यांना EMI आहेत, त्यांना पण लोन भरायचे आहेत, त्यांना पण बाकीचे 1760 गोष्टी आहेत. दुसरं, अंमलबजावणीच्या बाबतीत अजून एक मला सांगायचं आहे. काल मी अख्खा लाईव्ह बघत होतो. मला तुम्ही सांगा, शिवभोजन थाळी या लोकांनी फ्री ठेवली आहे, पण लोकांना सांगितलं घराच्या बाहेरच पडू नका. ती थाळी खायला जाणार कोण आहे? छोटे भेळवाले, आमच्याकडे संतोष भेळवाला आहे, भाजीवाले आहेत, कोणी काय वडापाववाला आहे. त्यांना तुम्ही सांगितले की तुम्ही दुकानं उघडे ठेवा आणि होम डिलिव्हरी अलाउड आहे. आता त्यांच्याकडे पार्सल पाठवण्यासाठी तरी साधन आहेत का? लोक घरात आहेत आणि हे लोक दुकानं उघडे ठेवून काय करणार आहेत? बरं, हे आत्तापासूनच नाही. मी मागचे 7 महिने मुंबईत गोरेगावपासून मालाडला शूटिंगला जातो रोज. लॉकडाऊन मध्ये पण जात होतो परमिशन घेऊन, आणि कोविड असतानाही जात होतो, मध्यंतरी जेव्हा लाट नव्हती तेव्हाही जात होतो. मालवणीमध्ये मी शूट करायचो. मी तुम्हाला सांगतो, एक दिवस असा गेला नाही की मी बघितले की अंमलबजावणी व्यवस्थित चालली आहे. कोणालाही तिथे पडलेली नव्हती. आणि मुंबईचे पालकमंत्री तिकडचे आमदार आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी 700 ते 800 इलिगल होर्डिंग लावले असतील तिकडे, आणि लोकांनी गर्दी करून सेलिब्रेट केले असतील, चौकात येऊन केक कापला असेल. या अशा सगळ्या गोष्टी तुमच्या राज्यात होत आहेत साहेब. तुम्ही आम्हाला काय सांगताय? अतुलजींकडून आपण उत्तर घेऊया. अतुलजी, आम्ही सामान्य माणूस म्हणून वी आर लॉ अबाइडिंग सिटीजन्स. वी आर लॉ अबाइडिंग सिटीजन्स. वी विल फॉलो रूल्स. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लॉकडाऊन, आम्ही लॉकडाऊन पाळू. आपण त्या लॉकडाऊन पाळल्याच्या आधी तुम्ही काय केलं ते सांगा. 3 महिने जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जरा कमी झाला होता, तेव्हा मुंबईतलं एक्झाम्पल घ्या. महालक्ष्मीला मोठं कोविड सेंटर उभं केलं होतं, ते का डिसमेंटल केलं? मार्चमध्ये केंद्राची एक कमिटी आली होती, त्यांनी पूर्ण राज्याचा दौरा केल्यानंतर सांगितलं होतं की दुसरी लाट येणार आहे. तुम्ही तयारी का नाही केली? आज ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीर मिळत नाहीये. आपण उत्तर घेऊयात. एकेका मुद्द्यावरती जाऊयात. नक्कीच. अतुल लोंढेजी, एक लास्ट पॉइंट मला बोलायचं. एक लास्ट पॉइंट. माझ्या अधिकारी मित्राशी मी बोलत होतो. ओके, त्यांनी मला सांगितलं की मला तुम्ही सांगा, हे लाईव्ह वगैरे चाललंय, ठीक आहे तुम्ही करताय, नाही असं नाही, मान्य करतो मी, पण इतर राज्यांमध्ये एक तरी महाराष्ट्राने फोन केला का आमच्याकडे तुटवडा आहे, आम्हाला मदत करा? चला, भाजपच्या राज्यांमधनं तुम्हाला मदत मिळत नाही असं तुमचं म्हणणं, केंद्र मदत करत नाही. राजस्थानला केला, तेलंगणाला केला, केरळला केला की हेल्थ केअर स्टाफ पाठवा, ऑक्सिजन पाठवा, रेमडेसिवीर पाठवा. केलं का तुम्ही? हे मनावर आठवून सांगा. मला माझ्या अधिकारी मित्रांनी सांगितले केलेलं नाहीये. मंत्रालयात फोन केले तरी त्यांना इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित मिळत नाही. ह्याचं काय करायचं मग? अंमलबजावणीचा मेजर इश्यू आहे. अतुलजी, त्यांनी पुष्कळ प्रश्न विचारले. 4-5 प्रश्न मेन आहेत. मी त्यांना सांगतो, आपला गुवाहाटीमध्ये बोलणं झालं, जिथे प्रसार कमी आहे, पण गुवाहाटीमधनं पण बातम्या अशा येतात की 1 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान 300% तिथे कोरोना वाढतो आहे. पश्चिम बंगालमध्ये 378 टक्क्यांनी कोरोना वाढतोय. तामिळनाडूमध्ये ही परिस्थिती आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण फोन केले, रेमडेसिवीरचं बोललं. काल स्वतः मुख्यमंत्री सांगितले की लष्कराची मदत द्या आम्हाला, आणि आम्हाला एअरलिफ्ट करून ऑक्सिजन द्या. आता 2 प्रश्न की महाराष्ट्रामध्येच का आणि दुसऱ्या राज्यांमध्ये का नाही? सगळ्या राज्यांमध्ये आरोजी डोळे उघडे ठेवून थोडेसे बघा, नाही तर तुमचा फोन नंबर द्या मला. मी तुमच्या सगळ्या राज्यांचे टीव्हीचे रिपोर्ट, माझे नाही, काँग्रेसचे नाही, टीव्हीचे रिपोर्ट दाखवतो. स्मशान घाटावर लाशांना जागा नाही. तुम्ही जर टेस्टच केल्या नाही, ट्रेसिंगच केलं नाही, तर ट्रीटमेंटच केली नाही, तर लोक घरात मरतील, आणि ते होत आहेत. गुजरातमध्ये कोर्टाने स्वतः म्हटलं, अहमदाबाद हायकोर्टाने स्वतः म्हटलं की तुम्ही या गुजरातच्या जनतेला देवाच्या भरोश्यावर सोडलं. ही हेडलाईन आहे कालची, ही कालची हेडलाईन आहे. आणि लखनौमध्ये काय परिस्थिती आहे, त्या लखनौचं काय झालेलं आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त येण्याचं कारण असं आहे, आपण प्रामाणिकपणे टेस्टिंग करतो. आज नागपूर सारखं 25 लाखाचं शहर, आमच्या इथे 30,000च्या जवळपास टेस्टिंग होत आहे. आपल्या इथे वॅक्सिनेशन 4 लाखापर्यंत पोहोचलो. काल तर एका नॅशनल चॅनलवर इंग्लिश CNN 18ला मी होतो, ते मला म्हणत होते की तुमची एवढी कॅपॅसिटी आहे का? की आम्ही म्हटलं आम्हाला 40 ते 50 लाख वॅक्सिन्स आठवड्याच्या द्या, नाहीतर मग आम्हाला स्वतः खरेदी करण्याची परवानगी तरी द्या केंद्र सरकारने. तर ते म्हणले तुमची एवढी कॅपॅसिटी आहे का? तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 4 लाखापर्यंत पोहोचलेलो, आमचं टेस्टिंग 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. आता टेस्टिंग ते लोक करत नाही, त्यांनी लोकांना सोडून दिलेल्या वाऱ्यावर. महाराष्ट्राने नाही सोडलं. महाराष्ट्र प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे, आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी येताना मी तुम्हाला हे पण सांगतो की महाराष्ट्र पहिलं राज्य राहील जे याच्यातून बाहेर पडेल. आपल्याला प्रोव्हाइडेड 2 गोष्टी आहे. स्ट्रिक्ट लॉकडाऊन करावं लागेल, कारण हा प्रसार हा जो व्हेरियंट जो आहे, डबल म्युटंट व्हेरियंट ज्याला म्हणतो आपण, त्याची स्पीड जी आहे इन्फेक्शन करण्याची ती 60% आहे, आणि तो डेंजरस जी पातळी आहे ती 67% आहे ऍज कम्पेअर टू अर्लियर व्हेरियंट. हा एक विषय आहे, ऐकून घ्या. दुसरा विषय, जीएसटी कंपन्सेशन जो आहे
तो हक्क आहे सरकारांचा. कारण की जेव्हा जीएसटी कंपन्सेशनची चर्चा पार्लमेंटमध्ये झाली तेव्हा पार्लमेंटमध्ये कायद्यानं त्याला मान्यता दिली होती आणि असं अज्युम करण्यात आलेलं होतं की सगळा स्कोर हे करून की 14% प्रत्येकाचं टॅक्स कलेक्शन जे आहे ते वाढतं आणि ते वाढलं नाही तर त्याची कंपन्सेशन, त्याची गॅप जी आहे ती केंद्र सरकार भरून काढेल. एक दुसरा आहे की केंद्र आणि राज्य मिळून अनेक योजना आहेत. काही योजनांमध्ये केंद्र सरकार 50% देतं, राज्य सरकार 50% देतं. त्या सगळ्या मिळून 96,000 कोटी, भारतीताई खोटं बोलत नाही मी, माझ्याकडे प्रूफ आहे याचे, ज्या 96,000 कोटी जे आहे ते आलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट मी त्या दिवशी आपण चर्चेत सांगितलं, मला तू मी करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, की 1,000 प्रत्येक गोष्टीच्या मागे लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला जे उत्तर मोदींनी दिलेलं आहे त्या उत्तराच्या संदर्भात सांगितले 1,000 2 व्हेंटिलेटर महाराष्ट्राला, 2 व्हेंटिलेटर. तुम्ही सगळे अधिकार तुमच्याकडे ठेवता. रेमडेसिवीरसाठी 6 कंपन्यांना परमिशन आहे. त्या 6 कंपन्यांमध्ये ब्रूक फार्मा ज्याचं नाव घेतलेलं होतं प्रवीण दरेकरांनी, ती ब्रूक फार्मा आहेच नाही, पण त्यांच्याकडनं 50,000 आणू म्हणून सांगितलं होतं. आता 4 दिवस झाले त्या गोष्टीला, 5 दिवस झाले, काय झालं मला माहिती नाही. इथे नागपूरमध्ये 250 बेड एनएमसी कडे आहे. एनएमसीला काल, एनएमसी यांच्याकडे 15 वर्षापासून आहे बीजेपीकडे, एनएमसीला काल हायकोर्टाने लथाडलं आणि सांगितलं की कलेक्टरकडे यांचे, कलेक्टरनी युसर्प करा अधिकार त्यांचे आणि बाजूला करा एनएमसीला. यांचे महापौर सांगतात दयाशंकर तिवारी की 500 बेड आम्ही हॉस्पिटल नवीन काढू आणि कमिशनर सांगतात की आमच्याकडे 250 बेड्स आहेत पण आमच्याकडे मॅनपॉवर नाही आहे, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तेवढं, आम्ही ते सुरू करू शकत नाही, असं कोर्टामध्ये ऑन ॲफिडेव्हिट एनएमसी सांगतंय, जी बीजेपी रूल करते. त्यामुळे प्रश्न हा आता असा निर्माण झालेला आहे की आभाळ फाटलेला आहे. विशालजी, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आता राज्य सरकारला जे देणं शक्य होतं ते दिलं. अजून नाभिकांचे प्रश्न आहे, ऐकून घ्या, एक शेवटला मुद्दा, नाभिकांचे प्रश्न आहे, बलुतेदारांचे प्रश्न आहे. यांनी जे सांगितलं की गुपचूपवाले वगैरे जे ठेले आहेत ते लोक कसे देणार, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचे प्रश्न ऍड्रेस होतील, नाही होणार असं नाही आहे. सगळ्यांना मदत करायची आहे आपल्याला. त्या अनुषंगाने 7 कोटी म्हणजे 12 कोटी लोकसंख्येमधल्या 7 कोटी लोकांचा जो विचार आहे, ज्या हाताचा पोटावर आहे, त्यांचा इंडिव्हिज्युअल व्यक्तिशः विचार केला. 1,500 रुपये जे आहे ते व्यक्तिशः आहे. 7 कोटी कुटुंब नाही आहे महाराष्ट्रात, 3 कोटी कुटुंब आहे, 3 कोटी 3.5 कोटी. प्रत्येक कुटुंबाचा आकार 4 जरी पकडला तरी येईल. तरी लोक काय म्हणतात की 7 कोटी म्हणजे कुटुंब पकडलाय, कुटुंब नाही आहे, व्यक्ती हा त्याच्यामधला घटक आहे. व्यवस्थित ते जर वाचलं तुम्हाला लक्षात येईल. एक गोष्ट, आता कसं आहे की बँकांमध्ये लोकांचे हप्ते आहे, त्याच्यावरचा इंटरेस्ट आहे, मध्यमवर्गीयाचा जो प्रश्न आरोहनी उपस्थित केला, अगदी योग्य प्रश्न आहे तो. कारण की लोकांना नोकरीवरून कमी करण्यात येत आहे. 20-25 हजार ज्याचा पगार असतो त्याचे हप्ते असतात, तो ना तर लाईन मधून जाऊन अन्नधान्य घेऊ शकत किंवा कोणाकडनं जेवण घेऊ शकत, त्याचा स्वाभिमान अडवाय तो, बरोबर आहे, तो कमवतो. अशा लोकांना ऍड्रेस केंद्र सरकारने करण्याचं गरज आहे. शेवटले 10 सेकंद, याचं कारण असं आहे की सगळे फिनान्शियल पॉवर जे आहे ते सगळे केंद्राकडे आहे. केंद्राकडे कसे आहे, केंद्र कर्ज काढू शकतं, केंद्र नोट प्रिंट करू शकतं, केंद्र डिफिसिट फायनान्सिंग करू शकतं, केंद्र एक्सटर्नल बॉरोइंग्स करू शकतं. हे जे केंद्राचे अमर्याद पॉवर जे आहे ते अमर्याद पॉवरचा वापर जो आहे, नक्कीच अतुलजी, आपण केंद्राकडे बोट दाखवताय, केंद्र राज्य सरकारकडे बोट दाखवतो. पत्रकार उमेश घोंगडेजी मी आपल्याकडे येणार आहे. उमेशजी, एका बाजूला पॅकेजेसची घोषणा केली जाते, अंमलबजावणी ज्या वेळेला येते किंवा सर्वसामान्य जो माणूस आहे किंवा मिडल क्लास जो आहे, आरोजींनी जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की त्यांच्यासाठी नेमकं काय, मग सर्वसमावेशक पद्धतीनं पॅकेज सादर केलं जातं असं ज्या वेळेला केंद्र म्हणतं, राज्य म्हणतं, त्यावेळेला खरोखर सर्वसामान्यांच्या पदरात काय पडतं? कारण लॉकडाऊन आला की प्रत्येकाच्या मनात धडकी भरते, आपापल्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या आपण कशा पार पाडायचा हा प्रश्न निर्माण होतो. खरं तर एका बाजूला जसं अतुलजींनी सांगितलं की काही जणांसाठी जो 1,500 रुपये जे आहे प्रति व्यक्ती देण्याचा जो विचार केला जातोय, 7 लाख कुटुंब त्या ठिकाणी नाही आहेत, तर 3 लाख कुटुंबांसाठी किंवा 3 कोटी कुटुंबांसाठी ज्यावेळेला हा आकडा धरला जातो त्यावेळेला खरोखर हे गणित जे आहे ते योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी होताना दिसते का? सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतात का? उमेश घोंगडेजी, मी आपल्याकडनं या संदर्भातलं उत्तर घेणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही लगेच परततोय. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण चर्चेकडे वळतोय. उमेश घोंगडेजी, मला सांगा, आतापर्यंतची ऐकली असेल आपण चर्चा, अनेक पत्रकारांच्या किंवा अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स आणि हे ते सगळं झाल्यानंतर संपूर्ण देशभरात कोरोना आहे. महाराष्ट्रामधली परिस्थिती तर आपण पाहतोय की कशा प्रकारे कोरोना हातपाय पसरताना दिसतोय. मात्र आरोग्य व्यवस्था किती कोलमडलेली आहे हे देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे असलेलं पॅकेज किंवा होणारी मलमपट्टी ही पुरेशी आहे का राज्यातल्या जनतेसाठी? मग केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल. उमेश घोंगडेजी. विशालजी, मी या सगळ्या आपल्या सहकार्याची चर्चा ऐकली, अतुलजी लोंढेंची ऐकली, भारती पवार मॅडमची ऐकली. मुळामध्ये काय की महाराष्ट्रावरती देशातल्या कुठल्याही राज्यावरची संकट नाही, इतकं मोठं संकट आज महाराष्ट्रावरती आहे. आपण या विषयावरती खरं तर राजकारण थांबवलं पाहिजे, केंद्रानं काय केलं पाहिजे किंवा राज्यानं काय केलं पाहिजे
विरोधी पक्ष आणि सत्ताधारी याच्यामध्ये या काळात सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला असं वाटतं की सामान्य माणसाची परिस्थिती आता खूप वाईट आहे. मला विचाराल तर खरोखर लॉकडाऊनला किमान 8 ते 10 दिवस उशीर झालेला आहे. आता राज्यातली जी आरोग्य यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलॅप्स आहे, पूर्ण कोलमडलेली आहे. अत्यंत भीषण परिस्थिती आहे. पुण्यापुरतं बोलायचं झालं तर पुण्यामध्ये कुठल्याही छोट्या हॉस्पिटलमध्ये गेलात तरी तुम्हाला बेड मिळू शकत नाहीये. अनेक लोकांचे रोजचे रोज हाल होत आहेत. मात्र हा राजकारणाचा भाग जो आहे, जो आरोप आहे, तुम्हाला तो सोडून द्यावा. प्रत्येकाने आपल्या परीनं, विरोधकांनी सुद्धा केंद्राकडनं मदत घ्यावी, मदतीचं आवाहन करावं, कारण राज्यातल्या लोकांना ती मदत होणार आहे. या दिवसामध्ये राजकारण राज्य सरकारने करू नये आणि विरोधकांनाही करू नये. तुम्ही जो प्रश्न, महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, जो माझ्याकडनं त्याचं उत्तर अपेक्षित आहे, ते म्हणजे तुम्ही म्हटलं की ही जी मदत आहे त्या मदतीचं काय. मला असं वाटतं की राज्यात 3-3.5 कोटी रुपये, आता 3-3.5 कोटी लोकांना मदतीची गरज आहे असं अतुल लोंढेंच्या आकडेवारीतून दिसतं आहे. पण सुमारे 5,500 कोटी राज्य सरकारनं काल जाहीर केलेली आहेत. मुळामध्ये कुठल्याही स्वरूपाची जरी मदत असली तरी 5,500 कोटी आजच्या परिस्थितीमध्ये ज्या संख्येनं सर्वसामान्य माणूस या लॉकडाऊनवर पिचला जाणार आहे, ज्याच्या चुली बंद होणार आहेत, त्यांना निश्चितपणे ही रक्कम अपुरीच आहे. अशा वेळी किती मदत केली तरी ती पूर्ण होत नाही. राज्य सरकार त्यांच्या परीनं सरकारने मदत करायचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारला सुद्धा काही आर्थिक लिमिट आहेत. केंद्र सरकारनं खरोखरच महाराष्ट्राकडं काही या संकटाच्या काळामध्ये केंद्र सरकारनं राज्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. कारण उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तामिळनाडू किंवा देशातलं कोणतंही राज्य असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये सर्वाधिक भीषण आहे. आणि केवळ राज्य सरकार त्याला पुरं पडू शकत नाहीये. राज्य सरकारच्या कामामध्ये अनेक प्रकारच्या आपण म्हणून चुका झाल्या असतील, त्यांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांना अगदी ते खूप चांगल्या पद्धतीनं हाताळता आलं नाही असं आपण क्षणभर म्हणू. मात्र आता लोक मरायला लागलेले आहेत. आता प्रचंड अडचणी आहेत. आर्थिक पातळीवरती आहेत, प्रशासनाच्या पातळीवरती आहेत आणि आरोग्य पातळीवरती तर खूपच आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. अशा वेळी केवळ राज्य सरकारला दोष देण्यापेक्षा केंद्राने सुद्धा याच्यामध्ये निश्चितपणे मदत करण्याची आता वेळ आली असं मला वाटतं. बरोबर आहे उमेशजी, केंद्रानं देखील मदत करायला हवी. आरोह वेलणकर यांच्याकडे जाईल मी. आरोह, आपण मगासपासून जे ऐकतोय की केंद्र सरकार, राज्य सरकार, पुन्हा एकदा जो तुम्ही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता की कुणीतरी आता पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जसं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यामुळे आता एअरक्राफ्टच्या माध्यमातून का होईना ऑक्सिजनचा पुरवठा करणं गरजेचं आहे. रेमडेसिवीरच्याही बाबतीत तेच होताना आपल्याला सगळ्यांना दिसतंय. अतुलजींनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की रेमडेसिवीर भाजपवाल्यांना मिळतं मात्र इतरांना मिळत नसल्याचं दिसतंय. बरं, बेडसाठी असेल किंवा रेमडेसिवीरसाठी असेल, आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कुणाला फोन करायचे, कुणाकडून मदत घ्यायची, कुणाकडून बेड उपलब्ध करून घ्यायचे, कुणीतरी आता पुढाकार घेणं आवश्यक आहे. आरोहजी, अगदी खरं आहे तुमचं. आणि खूप भयानक परिस्थिती. आता माझ्या आधी जे बोलले त्यांनी पण अगदी सत्य परिस्थिती सांगितली. मला फोन येतात आणि आता जे फॉरवर्ड्स फिरतायत ना त्याच्यावरचे नंबर्स पण स्विच ऑफ लागायला लागलेत. खरंच खूप भयानक परिस्थिती आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, मला आज इकडे भाजपचे पण प्रतिनिधी आहेत आणि अतुल लोंढे पण आहेत. प्लीज तुमचं राजकारण तुम्ही आता थांबवा. म्हणजे अतुलजींना पण मी हे सांगेन की प्रत्येक वेळेस केंद्रावर बोट दाखवू नका. आणि तुम्हालाही मॉरल हायग्राऊंड घ्यायचा काही अधिकार नाही, कारण तुमचे मंत्री सुद्धा बोलतात आणि ते एकदा बोलले की मग ऑब्व्हियसली विरोधक पण त्याला उत्तर देतात. मग कधी ते बोलतात त्याला तुम्ही उत्तर देता. याच्यामध्ये आमची आणि आमच्यासारख्या अनेक लोकांची गोची होती. आणि आता याला म्हणजे खरंच सांगतो, सामान्य माणूस आता कंटाळलाय. आणि अजून एक मी हात वर याच्यासाठी करत होतो, मगाशी तो बोलायचा राहिला मुद्दा. सर, आमच्या क्षेत्राचं काय, मनोरंजन क्षेत्राचं, डे 1 पासून जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झालाय ना केंद्र ना राज्य कोणी आमच्या बाजूने आमची बाजू मांडलेली नाहीये. आज इतकी भयानक परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, माझ्यासारखे जे सेलिब्रिटी आहेत किंवा थोडेसे आपण म्हणूया ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे की बाबा खेचू शकतात स्वतःला, त्यांना काही एवढा प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट मलाही किंवा माझ्यासारखे अनेकांनाही काम जनरेट होण्याच्या दृष्टीने खूप टेन्शन आहे. पुढे जाऊन काय होणार आहे आम्हालाही माहित नाही इंडस्ट्रीमध्ये, कारण आमची पूर्ण इंडस्ट्री स्पॉन्सरशिपवर चालते. तो जाऊ दे, पण आमच्या इंडस्ट्रीत काम करणारे जे हँड टू माउथ आहेत, स्पॉट दादा, लाईट दादा किंवा आपण म्हणूया ज्युनियर आर्टिस्ट किंवा जे डेली बेसिसवरती कामं शोधतात आणि कामं करतात, रेंटवर राहतात, त्यांचं काय? आज तुम्ही शूट्स बंद करून टाकली. पहिले काय होतं ना आयुष्यात, कसं आहे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये काही इश्यू झाला की सगळ्यात पहिले सॉफ्ट टार्गेट आमच्या क्षेत्राला केलं जातं. शूटिंग बंद करा, कुठल्या तरी कलाकाराला टार्गेट करा, त्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी करा, त्याला शिव्या घाला. हे किती दिवस चालणार आहे? थोडी काहीतरी तुम्ही बाकीच्यांना सवलती दिल्या तशा आमच्या सिरियल इंडस्ट्रीला, फिल्म इंडस्ट्रीला पण सवलती द्यायच्या. आम्ही नियम पाळले असते ना.
परत तिथे पण अंमलबजावणीचा मुद्दा असा आहे, मी मागचे 7 महिने शूटिंग करतोय, मालवणीमध्ये कमीत कमी 50 ह्याचं शूटिंग चालू असेल. कोविड इन्स्पेक्टर्स नाही फार फिरकले हो तिकडे बघायला की अंमलबजावणी होतीये का नाही कोविड नॉर्म्सची. आम्ही पाळायचो. मुद्दा परत तिथेच येऊन ठेपतो की हे जे तुम्ही आता करताय लागू, याच्यामध्ये कितपत विचार केलेला आहे, याच्यावरती मी पूर्णपणे साशंक आहे. आणि आमच्या क्षेत्राकडे पण बघा जरा, म्हणजे खूप अनफेअर आहे हे आमच्यासाठी. घरी बसणं, वी कॅनॉट अफोर्ड दॅट. आम्हाला आज परिस्थिती अशी आहे, आमच्या क्षेत्रातल्या लोकांना बँकांकडे गेलो तरी लोन्स देत नाहीत कारण आमची इन्कम स्टेबल नसतात. ही सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आम्ही ऑलरेडी आपण म्हणूया की जे हँड टू माउथ काम करतात, कोणी 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये पर डे वरती, ज्याला माहित नाही की 6 महिन्यानंतर आपल्याकडे काम असणार आहे का नाही, त्यांनी काय करायचं. नक्कीच आरोह, तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, कलाकारांची जी स्थिती आहे तशाच प्रकारे इतर क्षेत्रांची देखील हीच स्थिती आहे. डॉक्टर भारती पवार, मला तुम्हाला विचारावं असं वाटतं, पंतप्रधान असतील किंवा त्यांना कलाकारांचा किंवा बॉलिवूडचा असलेला कळवळा आपण पाहिलेला आहे, मात्र बॉलिवूड असेल किंवा मराठी इंडस्ट्री असेल, महाराष्ट्रातून चालते, त्या कलाकारांचा विचार होणं गरजेचं होतं. बरं, कलाकार आपण ठेवूयात बाजूला थोड्या वेळासाठी, कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्री सगळ्यात शेवटी खुली होणार, याची देखील तयारी कलाकारांनी जी आहे ती मानसिक बनवून ठेवलेली होती. मात्र डॉक्टर भारती पवार, ज्या वेळेला राजकारण राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जर महत्त्वाच्या असलेल्या गरजेच्या गोष्टी पोहोचणार नसतील, मदत पोहोचणार नसेल, तर कृपया ही विनंती आहे ना आता की आपण राज्य सरकार, केंद्र सरकार हा वाद बाजूला ठेवून, केंद्रातही अनेक मंत्री आहेत जे आपल्या महाराष्ट्रानं दिलेले आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन तरी महाराष्ट्राची परिस्थिती सुधारावी असं वाटत नाही का? संचारबंदी लागू करण्यात आली. मगाशी अतुलजी देखील म्हणालेत की पंतप्रधानांनी ज्या वेळेला लॉकडाऊन घोषित केला, 4 तासाचा कालावधी होता, इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी तो कालावधी दिलाय, हे देखील मान्य आहे. मात्र कुठेतरी आता राजकारण बाजूला सारून महाराष्ट्राची परिस्थिती पूर्वपदावरती आणण्यासाठी, आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेईल का? डॉक्टर भारती पवारजी, खरोखर कळकळीची विनंती आहे. विशालजी, नक्कीच याच्यामध्ये राजकारण होऊ नये आणि करू नये ही आमची सगळ्यांचीच भावना आहे. अतुलजी जरी असतील आणि मी जरी असेल, आमचा मुद्दा याच्यावर येतो की केंद्राने वेळोवेळी मदत केलेली आहे, ती तुम्ही नाकारू नये. आता त्यांचा एकच मुद्दा मी क्लिअर करते की आपल्याला नाशिक जिल्ह्याला मी स्वतःच आपण यावं, 139 PM केअर फंड मधले व्हेंटिलेटर्स आज देखील मी तुम्हाला दाखवून देते. त्यातले काही चालू आहेत, काही बंद आहेत. मग ते बंद का? तर ती जी नियोजनाची जबाबदारी आहे ती आपली आहे, ती केली गेली पाहिजे. आजही जे उमेशजींनी सांगितलं तर ते O2 बेड नाहीये, रेमडेसिवीर नाहीये. मग जर रेमडेसिवीर साठी गुजरातमध्ये प्रवीणजी दरेकर जातात, तिथनं जर ती ब्रुक फार्मा तयार होते, आपले सचिव म्हणतात की नाही त्यांना मला फोन करू देत, त्यांना येऊ दे, का आपण लगेच कॉन्टॅक्ट करत नाही सगळे मिळून? आम्ही राजकारण म्हणून कधीच या मुद्द्याकडे बघितलंही नाही आणि विरोधी पक्ष नेते म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी या मुद्द्याला कधी बघितलं नाही. परंतु दुर्दैवाने जेव्हा केंद्र प्रत्येक वेळे केंद्र असं म्हटलं जातं, तेव्हा ती मदत मिळते याची आम्हाला जाणीव करून जाते. याला कृपया आपण राजकारण समजू नये. आम्ही सगळे आपल्या बरोबरच आहोत. ही लढाई आपल्या एकट्याची नाही, हे संकट नाही, आपल्या सगळ्यांचं मिळून याला सावरायची परिस्थिती आली. त्याबाबत नक्कीच आपण सगळे बरोबर आहोत. परंतु कुठेतरी जागरूकपणे सगळ्यांनी मिळून एका मुद्द्यावर, आज मी आता एका कोविड सेंटरला भेट देऊन आली, तिथले डॉक्टर अक्षरशः म्हणत होते, ताई आम्ही 4 डॉक्टर इथे पुरेसे नाहीयेत, आमच्यावर इतकं बर्डन येतं की एक डेथ फॉर्म भरतो तर दुसरा O2च्या इथे असतो, तिसरा व्हेंटिलेटर जवळ असतो, चौथ्याला बघायला कोणी नसतं. इतकं बर्डन आलेलं आहे की मॅनपॉवर कमी पडलेली. का भरत नाहीये स्टाफ, का लगेच देत नाहीये? ही इमर्जन्सी गोष्ट आहे, ही काय आपल्याला 1 महिन्याने करायची? ऍटलिस्ट आमची एवढीच भूमिका आहे की जी इमर्जन्सी सेवा आहे, मला थोडंसं डिटेल सांगायचं आहे की आमचा खासदार निधी असतो जो वर्षाला आम्हाला मिळतो काही विकास कामांसाठी, तो तात्काळ रोखला गेला. कोरोनाचं संकट आलं, केंद्राने गाईडलाईन्स काढल्या की खासदारांना निधी 2 वर्षासाठी मिळणार नाही. त्याच्यातनं तुम्ही PPE किट असेल, औषधं असतील, व्हेंटिलेटर्स, या सगळ्या गोष्टी त्यांनी नियोजन केलं प्रत्येक राज्याला. परंतु दुर्दैवाने राज्याने काय केलं तर आमदार निधी 3 कोटी होता तो वाढून 4 कोटी केला. मग का आम्ही चिडणार नाही, का आम्ही सांगणार नाही? इथे व्हेंटिलेटर्सची खरेदी आडली आहे, 150 व्हेंटिलेटर्सची खरेदीची प्रक्रिया आजही रखडलेली आहे. का O2 बेड आम्हाला तालुक्याला दिले जात नाही? ही कळकळ आहे, ही तळमळ आहे. आम्हाला जे फीडबॅक येतात ते आम्ही मांडतो, पण दुर्दैवाने त्याला राजकीय रंग दिला जातो. आमचा काही हेतू नाही राजकीय रंग हा कुणालाही परवडण्यासारखा नाहीये, कारण आत्ताची परिस्थितीच अशी आहे की यामध्ये जर राजकीय रंग पुन्हा एकदा जर खेळला गेला तर मात्र सर्वसामान्यांचे प्राण जातील, एवढं मात्र खरं. मात्र या पुढच्या काळामध्ये पॅकेज असेल किंवा मग ती होणारी धूळफेक असेल किंवा त्यावरून होणारं राजकारण असेल, हे सगळं थांबावं एवढीच इच्छा. पुन्हा एकदा मी अतुल लोंढेजी आपल्याकडे येणार आहे पुढच्या मुद्द्यासाठी एका छोट्याशा ब्रेक नंतर.
आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो आहोत. पॅकेज की धूळफेक या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी सर्व मान्यवरांना एकच विनंती आहे की आपल्याकडे वेळ आता फार कमी आहे आणि जास्तीत जास्त मुद्दे जे आहेत आपल्याला चर्चेला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अतुल लोंढेजी, यापूर्वी जसं पॅकेज जाहीर करण्यात आलं त्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे अन्न सुरक्षा असेल, त्यानंतर बांधकाम कामगारांसाठी असेल, घर कामगारांसाठी असेल, पॅकेजमध्ये या सर्व गोष्टींची तरतूद करण्यात आलेली आहे. मग डबेवाले असतील, सलूनवाले असतील, कलाकार मंडळी असतील, एंटरटेनमेंट क्षेत्र असेल, याचा कुठेतरी जो तो अभाव असल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. बरं, पॅकेजमध्ये या सर्वांचा जरी समावेश करत असलो तरी देखील त्यांच्यापर्यंत ही मदत कशी पोहोचणार आहे या संदर्भामध्ये मात्र मुख्यमंत्री बोलायला विसरलेत का? अतुल लोंढेजी. असं आहे विशाल की डीबीटीची स्कीम आहे, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर जी आहे ती आमच्या काळामध्ये सुरू झाली होती. आता बऱ्याच लोकांचे अकाउंट जे आहे ते डायरेक्ट लिंक झालेले आहे. आपण बघितलं असेल की जवळजवळ 31,23,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2-2 लाख रुपये जे गेले ना, त्याचा बोभाटा पण झाला नाही आणि कुणाला अभ्यास पण करावा लागला नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाही, आता आरोजी जे आहे ते उच्च शिक्षित आहे, अभिनेते आहेत, उमेश जी आहेत ते सांगत होते. मला एक कळत नाही की केंद्रात कुणाकडे फायनान्शियल अधिकार जास्त आहे आणि कुणी ही जबाबदारी घेतली पाहिजे हे सांगत असताना यात राजकारण कसं? मला ह्याच गोष्टी कळत नाही. म्हणजे कसं सांगायचं? ज्याच्याकडे 100 रुपये आहे त्याचं नियोजन त्याची दानत नसेल त्या देण्याची व्यवस्थित तर ठीक आहे, तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या. पण जी जबाबदारी ज्यांच्याकडे अधिकार जास्त, जीएसटी काउन्सिल, जीएसटीचे जर तुम्हाला रेट्स कमी करायचे असेल तर जीएसटी काउन्सिल केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला करावं लागेल. ते राज्य करू शकतं का? केंद्राचे सर्व अधिकार आहे. आरबीआय इज कंट्रोल बाय इंडियन गव्हर्नमेंट, करन्सी पॉलिसी इज कंट्रोल बाय इंडियन गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, या सगळ्या गोष्टी ज्या ते कंट्रोल करतात. आता एक गोष्ट आरोहनी ज्या सांगितल्या त्या बरोबर आहे की कलाकारांचं तर यांचं काही सेलिब्रिटीचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे करोडो रुपये असतात. कदाचित मराठी आरो सारखे जे कलाकार आहेत त्यांच्याकडे कॅपॅसिटी कमी असेल फायनान्शियल, पण ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत त्यांचा प्रश्न नाही. पण जिथे स्पॉटलाईट, ते सांगितलं स्पॉटलाईट दादा वगैरे हे यांना पण केलं पाहिजे, यांची पण मदत केली पाहिजे, याच्याशी काही दुमत असण्याचं कारणच नाही. हा लॉकडाऊन सगळ्यांसाठीच अडचणीचा असतो. पण मला एखादाही शाहरुख खान असेल किंवा मोठे कलाकार अमिताभ बच्चन असतील ज्यांच्याकडे 200 करोड 500 करोड एका चित्रपटाची त्यांची कमाई असते, ते लोक कधी साधी दानत सुद्धा दाखवत नाही अडचणीच्या काळामध्ये. आरोजींना बोलायचं यावरती. ऐकून घ्या ना, आरोजींना माझा पहिले काय सांगायचं ते ऐकून घ्या. पहिले आम्हाला ऐकू द्या, कारण कसं आहे की राजकारणी सॉफ्ट टार्गेट आहे. सॉफ्ट टार्गेट या देशामध्ये आता कुणीच राहिलं नाही आहे, फक्त राजकारण राहिले आहे. मग ते भारती पवार असो किंवा अतुल लोंढे असो, सॉफ्ट टार्गेट आता राजकारणी झालेला आहे. आणि अशा काळामध्ये कोणी राजकारण करणार नाही हो, कुणीच करणार नाही. कोणी स्वस्त झोपून नाही राहिलं. इथे 3-3 वाजता लोकांचे फोन येतात. पण उमेश गोंगडेची वस्तुस्थिती आहे का फक्त सॉफ्ट टार्गेट जे राजकारण्यांना केलं जातं असं अतुलजी म्हणताय? मात्र अतुलजी, अपेक्षा तुमच्याकडूनच आहे, लोकप्रतिनिधित्व आपणच करता, आपल्यालाच निवडून आणल्यानंतर अपेक्षा आपल्याकडनंच केली जाणार आहे. उमेश गोंगडेजी यावरती बोलतील. उमेशजी. अहो नाही उमेशजी, एकच मिनिट माझं मी सांगतो तुम्हाला, आम्हाला पण कुटुंब आहे, ते पण डेंजर मध्ये येतं. त्याचा पण आम्ही तरी करतोय सगळं. म्हणजे सॉफ्ट टार्गेट करू नका. तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही दोष द्या, नक्की द्या, पण सॉफ्ट टार्गेट करू नका की आम्ही काही करत नाही. मात्र ज्या वेळेला राजकारण्यांकडून आम्हाला उत्तर मिळतं की आम्ही हतबल आहोत, केंद्र सरकार बघेल, केंद्र सरकार म्हणतं राज्य सरकार बघेल, मग जर राजकारणीच किंवा ज्यांच्या हातात सत्ता देण्यात आलेली आहे त्यांची लाचारी कशी काय सहन करायची? नाही, अजिबात लाचारी नाही आहे. हे तुम्ही अजून चुकीचं करताय. कसं चुकीची गोष्ट टाकताय तुम्ही. बिलकुल ऑन द टोज आहे गव्हर्नमेंट. भारती पवार जरी बीजेपीच्या असल्या तरी त्या पण ऑन द टोज आहे लोकांसाठी. आम्ही पण ऑन द टोज आहोत. बिलकुल लाचारी नाही आहे. ज्याचे जे कर्तव्य आहे त्यांनी ते केलं पाहिजे. म्हटलं म्हणजे लाचारी होत नाही विशाल. लाचारी अजिबात नाही. आपण ऑन द टोज आहोत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टेप्स घेत आहे. मी किंवा कुठल्याही सामान्य माणसाचं असं म्हणणं नाही राजकारणी काम करत नाहीत, पण ज्या एफिशियन्सीने कामं व्हायला पाहिजेत त्या एफिशियन्सीने कामं होत नाही. तिथे एफिशियन्सीचा मुद्दा आहे मला जो मांडायचा आहे तो. आज जर तुम्ही कोरोना नसताना 4 महिने व्यवस्थित एक फोरसाईट ठेवून काम केलं असतं की पुढे जाऊन काहीतरी आपदा येऊ शकते, जसं आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो. आज हा लॉकडाऊन लावायची वेळ आली नसती किंवा हा लॉकडाऊन लवकर जर सुरू केला असता 2 महिन्यापूर्वी वीकेंड लॉकडाऊन, तर आज आपल्याला ही वाईट परिस्थिती बघावी लागली नसती. उमेशजींनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलेला होता. तुम्हाला तर तुम्ही मला राजकारणाचं हे बजेट पाहिलं का? राजकारण असं एक मिनिट राजकारण असं पहिले. आता तुम्ही राजकारण मी का म्हणतो, राजकारण चुकीचं आहे मी का म्हणतो की तुम्ही जेव्हा आकडे मला सांगितले, डेटा मी पण घेऊन बसलेलो आहे. पीएम केअर्स फंडातून व्हेंटिलेटर जे घेतले गेले त्याच्यातले तुम्ही जे सांगताय महाराष्ट्राला किती व्हेंटिलेटर आले, तो आकडा चुकीचा आहे. राजकारण दुसरं असं आहे, लसींच्या आकड्यावरनं जेव्हा इकडे केंद्रात तुमचं सरकार किंवा तुमचे प्रतिनिधी ओरडतात की केंद्राकडनं कमी लसी येत आहेत, तेव्हा हे कन्व्हिनियंटली सांगायला विसरता. ऐका, तुम्ही हे लोकांना कन्व्हिनियंटली सांगायला विसरता की तुम्हाला 1 कोटीपेक्षा सगळ्यात जास्त लसी महाराष्ट्राला दिलेल्या आहेत, ज्याच्यातल्या 15 लाख लसी शिल्लक आहेत.
त्याचं तुम्ही काय केलं? मग ह्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही का? आणि जर असं आरोजी, दिसत तुम्हाला कोणी असेल, सांगितलं तर हे 15 लाख कमी बसेस efficient शिल्लक आहे? काम नाहीये का? तुम्हाला कोणी सांगितलं म्हणणं 15 लाख एवढंच बसेस आहे की शिल्लक आहे? राजकारण करू नका त्याच्यावरनं. आरोजी, पुऱ्या माहितीवर दिशाभूल करू नका लोकांची. शिल्लक आहे, तुम्ही हा सेलिब्रिटी डेटा आहे. नक्कीच आपली वेळ जी ती संपत आलेली आहे. उमेश दाखवा. घोंगडेजी, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो. पॅकेज की धूळफेक या संदर्भामध्ये चर्चा येत्या काळातही जी आहे ती सुरूच राहणार आहे, मात्र त्याची अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, किती गरजेची आहे? उमेशजी, अगदी थोडक्यात, वेळ संपली आहे माझी. जे पॅकेज जाहीर केलंय राज्य सरकारने ते तुम्ही पुरेसं आहे असं म्हणाल तर ते निश्चितपणे पुरेसं नाही. कारण राज्यामध्ये नक्कीच. हातावर पोट असणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारनं असा नेमका कुठून आकडेवारी घेतलेली आहे आणि त्या आधारे मदत केलेली आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारची जी भूमिका आहे ती प्रामाणिक आहे, मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ती मदत पुरेशी नाही. आणि त्याहीपेक्षा मगाशी आपल्या चर्चेत हा मुद्दा आला होता की प्रत्यक्ष अतुल लोंढेंनी आता सांगितलं की ते डायरेक्ट बँक ट्रान्सफर वगैरे होणार आहे, पण खरोखरच त्या माणसाच्या हातात, त्या माणसाच्या खात्यावर ते पैसे जातील तेव्हा खरं त्याला त्याचा काही फायदा होईल असं वाटतं. यातला अंमलबजावणीचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. पैसे कमीच पडणार आहेत, किती दिले तरी मदत कमी असते. मात्र आता सरकारने जी जाहीर केलेली मदत आहे ती पुरेशा वेळेत त्या संबंधितांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा याची काळजी सरकारी नक्कीच याची काळजी आपण यंत्रणेने सगळ्यांनी मिळून घ्यायची आहे. खरं तर धन्यवाद डॉक्टर भारती पवारजी, धन्यवाद अतुल लोंढेजी, धन्यवाद उमेश घोंगडेजी आणि आरोह वेलणकरजी, आपण या चर्चेत सामील झालात त्यासाठी. खरं तर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, पॅकेजेसची घोषणा ही प्रत्येक जनतेच्या हितासाठी ही करावीच लागते. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे जर त्यांनी खरोखर लक्ष दिलं तर धूळफेक आहे असं म्हणण्याची खरोखर कुणाचीही हिंमत होणार नाही. कारण अंमलबजावणी करून एंड ऑफ द डे सर्वसामान्यांपर्यंत जर ती मदत पोहोचणार असेल तर तीच आमची आणि सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. या चर्चासत्रात वेळ झाली, इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.